सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित पाम, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आत्ताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 19 नोव्हेंबर, वार रविवार. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श पतसंस्थेत 202 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. आता आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचं समोर आलंय. याबद्दल सविस्तरपणे ऐकणार आहोत. ChatGPT हे AI टूल आल्यापासनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत सगळीकडे चर्चा सुरू होती. हे टूल बनवणाऱ्या कंपनीचे CEO आणि को फाउंडर सॅम ऑल्टमन यांनाही जगभरात ओळख मिळाली होती. मात्र आता कंपनीनं सॅम यांची CEO पदावरनं हकालपट्टी केली आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याबद्दलही थोडक्यात ऐकणार आहोत. आज वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. या सामन्याबद्दल रवी शास्त्रींनी वक्तव्य केलंय. ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात थोड्याच वेळात. तर श्रोत्यांनो, आजच्या चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे त्याबद्दल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. सुरुवातीला ऐकूयात एक महत्वाची बातमी. छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श पतसंस्थेत 202 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. आता आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचं समोर आलंय. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेचे संचालक आणि अधिकाऱ्यांनी परस्पर अनेक जणांच्या नावे कोट्यावधी रुपयांचं कर्ज उचललं. एकट्या शेंद्रा कमगर या गावातल्या 32 जणांच्या नावे तब्बल 60,44,99,000 रुपये कर्ज काढण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे बँकेकडनं नोटीस आल्यानंतर आपल्या नावावर एवढं कर्ज असल्याचं संबंधितांना माहिती पडल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झालीय. आदर्श घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शेंद्रा कमगर इथला नामदेव दादाराव कचकुरे हा आदर्श बँकेत 23 वर्ष सहसंस्थापक होता. त्यानं अधिक व्याजाच्या आमिषानं गावातल्या लोकांना बँकेत ठेवी ठेवण्यास भाग पाडलं आणि गावातल्या 32 जणांच्या नावे त्यांच्या परस्पर कर्ज उचललं. शेंद्रा इथे ज्यांच्या नावे कर्ज आहे त्यापैकी 4 मृत आहेत. 6 जणांचा या बँकेशी काहीही संबंध नाहीये आणि त्यांचं या बँकेत खातं सुद्धा नाहीये किंवा ते कधीही आदर्श बँकेच्या कामानिमित्तही गेलेले नाहीयेत. त्यांच्या सुद्धा आधार आणि पॅन कार्डचा वापर करून त्यांच्या नावे कर्ज घेतल्याचं आता समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे या बँकेत गुंतवणूक केली आहे अशापैकी काहींच्या नावे परस्पर कर्ज उचलली गेली आहेत. ज्यांनी 1 ते 5 लाख रुपयांचं कर्ज घेऊन नियमानं फेडलंय त्यांच्या नावावर तब्बल 1 ते 2 कोटी रुपयांचं कर्ज हे परस्पर उचलण्यात आलेलं आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याचं जिल्हा उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. ChatGPT हे AI टूल आल्यापासनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. हे टूल बनवणाऱ्या कंपनीचे CEO आणि को फाउंडर सॅम ऑल्टमन यांनाही जगभरात ओळख मिळाली होती. मात्र आता कंपनीनं सॅम यांची CEO पदावरनं हकालपट्टी केली आहे. कंपनी बोर्डाला त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर आता विश्वास राहिलेला नसल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. त्यानंतर दुसरे संस्थापक ग्रेग ब्रोकमन यांनीही कंपनीतनं राजीनामा दिलाय. सॅम ऑल्टमन यांचं सध्या परीक्षण सुरू आहे. ते बोर्डाशी होत असलेल्या संभाषणात प्रामाणिक नव्हते. त्यामुळे आपली जबाबदारी पार पाडण्याच्या त्यांच्या क्षमतेत अडथळा निर्माण होत होता. ओपन AI कंपनीचं नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेत आता बोर्डाला विश्वास राहिलेला नाही. ओपन AI कंपनीच्या स्थापनेसाठी आणि वृद्धीसाठी सॅम यांचं भरपूर योगदान राहिलेलं आहे. त्याबद्दल कंपनी बोर्ड कृतज्ञ आहे. मात्र पुढचा विचार करता नवीन नेतृत्वाची गरज असल्याचंही आम्हाला वाटतंय असं बोर्डानं स्पष्ट केलंय.
यानंतर सॅम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. ओपन AI मध्ये काम करायला मला आवडलं, त्यामुळे माझ्यात आणि कदाचित संपूर्ण जगामध्ये सुद्धा काही बदल झालेला आहे, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केलेली आहे. सॅम ऑल्टमन यांच्या हकालपट्टीच्या बातमीनंतर ओपन AIचे दुसरे संस्थापक ग्रेग ब्रोकमन यांनी मानव जीवितासाठी एक सुरक्षित आर्टिफिशियल जनरेटिव्ह AI बनवण्याच्या मोहिमेवर माझा कायम विश्वास असेल असं म्हणत राजीनामा दिलाय. सॅमची हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांच्या जागी मीरा मुराती या अंतरिम CEO म्हणून कामकाज पाहतील. मीरा यांनी 2018 साली ओपन AI कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. आता ओपन AIचं नेतृत्व कोण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमेरिकेतली ड्रग्सची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. फेंटानिल नावाच्या एका ड्रगचं उत्पादन बंद करण्याची मागणी अमेरिकेनं केली होती. यानंतर आता चीननं ही मागणी मान्य करत त्यांचं उत्पादन थांबवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत असं आश्वासन दिलंय. या ड्रगमुळे अमेरिकेत गेल्या वर्षात तब्बल 70,000 जणांचा बळी गेला होता. श्रोत्यांनो, फेंटानिल हे एक सिंथेटिक ड्रग आहे. यावर्षी एकट्या सॅन फ्रान्सिस्को शहरातच या ड्रगमुळे 619 जणांचा बळी गेला असून या ड्रगला चायना टाउन किंवा चायना व्हाईट अशा नावांनी ओळख दिली जाते. 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या APCE परिषदेमध्ये बायडन आणि जिनपिंग यांच्यामध्ये याबाबत चर्चाही झाली होती. अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार फेंटानिल हे एक सिंथेटिक ओपिओइड ड्रग आहे. 1998 साली अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं याचा पेन किलर म्हणून वापर सुरू केला होता. त्याचसोबत कॅन्सर रुग्णांवरही उपचार करण्यासाठी देखील याचा वापर होत होता. फेंटानिल हे मॉर्फिनपेक्षा सुद्धा 100 पटींनी तर हेरोईनपेक्षा 50 पटींनी अधिक प्रभावी आहे. याच फेंटानिलचा वापर ड्रग म्हणूनही केला जातोय. आता याच्याच अतिसेवनानं अमेरिकेत दरवर्षी हजारो नागरिकांचा बळी जातोय. फेंटानिल हे लिक्विड, पावडर आणि गोळ्यांच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध होतं. आय ड्रॉप्स, नेझल स्प्रे अशा रूपात सुद्धा हे उपलब्ध होतं. त्यामुळे याची तस्करी आणि वापर हा चिंतेचा विषय बनलाय. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात ते दौऱ्यावर असून त्यांनी नुकतीच साताऱ्यात एक सभा घेतली आहे. या दरम्यान उदयनराजे भोसले यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. यावेळी उदयनराजेंनी मनोज जरांगेंना कानमंत्र दिलाय. मात्र हा कानमंत्र काय होता हे सांगण्यास मनोज जरांगेंनी नकार दिलाय. कानात दिलेला हा आशीर्वाद मी सांगणार नाही. महाराज साहेबांचा आशीर्वाद घेतला. लढण्यासाठी शक्ती पाहिजे आणि या गादीनं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या गोरगरिबांच्या पाठीवर हात फिरवलाय. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मी आशीर्वाद घेतलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय. 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक टॉयलेट दिन म्हणून साजरा केला जातो. अशी सुरुवात 2001 सालीच करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांनी 2023 साली याला अधिकृत मान्यता दिली आहे. यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनेकदा स्वच्छतागृह कुठे आहे हे माहिती नसल्यामुळे समस्या निर्माण होतात. यासाठी टॉयलेट सेवा ॲप तयार करण्यात आले. टॉयलेट सेवा ॲप या ॲपवर पुणे शहरातल्या जवळपास 2 ते 2.5 हजार शौचालयांची माहिती आहे. यामध्ये पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद अशाही सरकारी शौचालयांचा समावेश आहे. सोबतच पुण्यातल्या कित्येक खासगी टॉयलेट्सना सुद्धा या ॲपवर रजिस्टर करण्यात आलेलं आहे. बॉलिवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रनौत आता तिच्या आगामी इमर्जन्सी या चित्रपटामुळे चर्चेत येतेय. कंगनानं तिच्या आगामी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. हा चित्रपट एक सायकोलॉजिकल थ्रिलर असून या चित्रपटात तिच्यासोबत आर माधवन काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तनू वेड्स मनू आणि तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटात या जोडीनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं. या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोनही कलाकार तब्बल 8 वर्षांनंतर आता पुन्हा एकत्र येणार आहेत. आज वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना खेळला जाणार आहे.
आता या दरम्यान माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी विश्वचषक फायनलबाबत मोठं वक्तव्य केलंय. दोन्ही डावातली पहिली 10 षटकं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. ही षटकं सामना निश्चित करतील. तसंच फायनलमध्ये विराट कोहली शतक झळकावण्याची शक्यता असल्याचंही रवी शास्त्रींनी म्हटलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. मुंबईतल्या डिलॉयड रोड पुलाचं उद्घाटन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केल्यानं त्यांच्यावर महापालिकेकडनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना आपले आजोबा अर्थात बाळासाहेब ठाकरे यांना याचा आनंदच झाला असता असं म्हटलंय. पुलाच्या कामाला एवढा उशीर का झाला, कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट का करण्यात आलेलं नाही, असा सवालही यावेळी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.